वाढत्या वयानुसार म्हातारपणात देवाधर्माचं, कर्मकांडाचं, कुळाचाराचं काय करायचं, त्याचं स्वरूप कसं छोटं करायचं किंवा कसं ते सुटसुटीत करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. आजकाल काय झालेलं आहे की परिस्थिती ही बदललेली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामध्ये माणसं एकत्र होती, राबायला माणसं मिळायची आणि कुणीही आवाज दिलं की करू लागायला यायचं आणि देवाधर्माचं करायचं म्हणजे सर्वांना अगदी मनापासून आनंद व्हायचा. पण आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे. हम दो हमारे दो, चौघच असतात आणि मुलं मोठे झाल्यानंतर ते मेट्रो सिटीमध्ये किंवा परदेशात गेलेले असतात. अशावेळी दोघंच घरात असतात किंवा मग कधीकधी एकच व्यक्ती घरात असते. तर अशा परिस्थितीमध्ये कुळाचाराचं, देवाधर्माचं, कर्मकांडाचं नाही केल्या जात, कारण वयोमानाने हे सर्व झेपत नाही. म्हणून मग आपण काय करायचं, तर त्याचं स्वरूप जे आहे ते आपण असं छोटं करू शकतो. खरं तर काय की देव आणि देवपूजा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्याबद्दल अगदी श्रद्धेनेच आपल्याला बोलावं लागतं, कारण आपली जी प्रगती आहे, आतापर्यंत आपण जे छान जीवन जगत आलेलं आहोत, यामध्ये आपल्याला पूर्ण देवाचा आपल्या पाठीमागे आधार आपल्याला असतो. देवावर आपली नितांत श्रद्धा असते. पण आता वयोमानाने झेपत नाही. मग काय करायचं, आणि केलं नाही तर ते मनाला पटत नाही. तर सर्वप्रथम तर तुम्ही हे करा की मनातून ही भीती काढून टाका की मी जर देवाचं केलं नाही तर देव माझ्यावर कोपेल का, त्याचा प्रकोप होईल का, माझ्यावर रुसेल का, किंवा माझं काही वाईट घडेल का. ही भीती तुम्ही मनातून काढून टाका, कारण देव काही रुसत वगैरे नाही. 2 हात जोडून नमस्कार केला हृदयापासून तेवढाच देवाला पुरेसा असतो. म्हणून ही भीती, जी अनामिक एक भीती असते, किंवा मग आपल्या घरात काही असं नेमकं त्यावेळेस योगायोगाने वाईट घडलं, अनिष्ट घडलं, तर मग मी देवाचं केलं नाही म्हणून तर असं झालं असेल, ही भीती मनातून काढून टाका, कारण देव कधीही भक्तांवर रुसत नाही. मग आता आपल्याला छोटं स्वरूप करायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर बघा आपल्याकडे गणपती असतात, गौरी असतात. तर गणपती आपण 10 दिवसाचा न बसवता तुम्ही त्याला 7 दिवसाचा बसवा, 5 दिवसांचा बसवा, 3 दिवसांचा, किंवा मग तुम्ही 1.5 दिवसाचा सुद्धा गणपती बसवू शकता. कारण काय की गौरी आणि गणपती हे आपल्या घरी आलेले पाहुणे असतात आणि त्यांची आपण जयत्त तयारी इतके वर्ष केलेली असते. त्यांचं स्वागत करणं आपल्याला फार आवडतं, पण आता होत नाही आपल्याकडून वयोमानाने. पण तरीही त्यांना या म्हणायचं, आमच्या घरचा पाहुणचार घ्या असं म्हणायचं. त्यांची जेवढी आपल्याकडून होते तेवढी तयारी करायची. तर गणपती बाप्पाचं तुम्ही असं सुटसुटीत म्हणजे स्वरूप करू शकता की कमी दिवसाचा गणपती बाप्पा आपण बसवू शकतो. आता गौराई असेल आपल्या घरी, तर मग आता आपण काय करणार, कारण गौराई म्हटलं की माणसांचा राबता हवाच. कमीत कमी 2 जणी तरी घरात हव्याच, कारण गौराईला साडी नेसवणं आहे, त्यानंतर दागिने, त्यानंतर एवढा साग्रसंगीत, स्वयंपाक करायचा. मग घरात कोणी नसेल तर काय करणार आपण. तर आपण असं करू शकतो की समजा तुमच्या घरी तुम्ही एकट्याच आहात आणि मावशीचं सुद्धा आज जमत नाही, म्हणजे एरवी मावशी असते पण आज मावशीला अडचण आली, तर तुम्ही काय करा की आधीच सगळी गौराईची तयारी करून ठेवा, तुमच्याकडून जशी होईल तशी. त्यानंतर बाहेर एक पोर्चमध्ये खुर्ची टाकून ठेवा आणि तुम्ही गौराईला घ्यायला जा आणि गौराई आणल्यानंतर त्या खुर्चीवर बसवा. तुमच्याकडे जर 2 दार असेल तर मागच्या दाराने जाऊन आरतीचं ताट घेऊन समोरच्या दारात येऊन तुम्ही औक्षण करू शकता, किंवा मग त्या समोरच्याच दारातून जाऊन तुम्ही ते ताट घेऊन या आरतीचं आणि गौराईचं औक्षण करा आणि गौराईला या म्हणा. मग आता 2 स्त्रिया नाही आहे घरात, तर मग एकटंच आहे आपण, तर अशा प्रकारे तुम्ही गौराईला घरात गौराईचं आगमन करू शकता.
मग साड्या ज्या आहेत तर आजकालच्या रेडीमेड साड्या मिळतात, तर रेडीमेडच साड्या घ्यायच्या, त्या छान नेसवायच्या. फुलोरा आहे तो सुद्धा ऑर्डर करून आपल्याला मिळू शकतो, तोही रेडीमेड बोलवायचा. 16 भाज्यांचं पॅकेट मिळतं, ते छोटं पॅकेट घ्यायचं, कारण घरामध्ये खायला कुणी नसतं, दोघंच असतात, मग इतकं खाल्लं जात नाही, वाया जातं. तर असं तुम्ही त्याचं छोटं छोटं स्वरूप हे करू शकता. आणि गौराई काही आपल्यावर रुसत वगैरे नाही, कारण गौराईला हेच वाटत असतं की आपण प्रसन्न दिसायला पाहिजे, आणि आपण ताजेतवाने फ्रेश दिसलो की गौराईला सुद्धा आनंद होतो. आणि मनापासून गौराईला, गणपतीला तुम्ही देव हात जोडून नमस्कार करा आणि सांगा की बाबा रे, एवढे वर्ष मी केलं, पण आता माझ्याच्यानं होत नाही, तर मी आता एवढं करू शकते. आता बघा की आपल्या घरात देव असतात. आपण कुठेही गेलो, कुठल्या यात्रेला गेलो किंवा कुठल्या देवस्थानाला गेलो की आपल्याला देव विकत घेऊन आपण ते देवाऱ्यामध्ये ठेवतो. तर त्यामुळे आपल्या घरात खूप देव जमा होतात. आणि मग त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, महादेवाची पिंड, श्रीकृष्ण, जे तुम्हाला आवडतात, गणपती बाप्पा वगैरे, हे अनेक देव त्यामध्ये असतात. आणि चांदीचे टाक असतात. मग याची पूजा आपण दररोज करतच असतो. देवाची म्हणजे देव धुणे, देवाची पूजा करणे. मग आता वयोमानाने जर तुमच्याकडून होत नाही तर मग काय करणार? तर त्यावर आपण एक असं सुटसुटीत पर्याय हा घेऊ शकतो की एखादी पेटी घ्यायची किंवा एखादा डबा घ्यायचा. त्या पेटीमध्ये छान असं लाल कापड वगैरे ठेवायचं आणि सगळे देव स्वच्छ धुवून व्यवस्थित त्या पेटीमध्ये असे अरेंज करून ठेवायचे, असे ठेवून द्यायचे. आणि तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही ते दररोज धुवा, नाही तर त्यात तुम्ही पेटी बंद करा आणि त्यावरच तुम्ही फुलं वाहिले आणि अगरबत्ती ओवाळली, नमस्कार केला तरीही चालते. मग एवढं तर तुमच्याकडून होऊ शकते ना. आणि ते समोर तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता, शोकेसमध्ये ठेवू शकता. एवढी तर जागा असतेच ना आपल्या घरी की आपण देवाचं एवढं करू शकतो, कारण आपलं एवढं मोठं घर असतं. आणि मग तुम्ही असं त्याचं शॉर्टमध्ये, म्हणजे असं छोटं स्वरूप, ते पण आपल्याला मनावर बांध घालूनच करावं लागतं, आपली इच्छा नसते. पण आता होतच नाही आहे तुमच्याकडून, तर तुम्ही त्याला हात जोडले तरीही चालेल. पण आता मी एक मागे पेपरमध्ये वाचलं की जर आपल्याकडून होत नसेल तर आपले घरचे देव आपण एखाद्या संस्थेला द्यायचे. मला तर हे अजिबात पटलेलं नाही. म्हणजे संस्थेला देव देणे किंवा मग नदीत शिरवायचे किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायचे किंवा एखाद्या देवस्थानाला द्यायचे, तर हे मला अजिबातही पटत नाही. कारण देवाप्रती आपली खूप श्रद्धा असते. आपलं सर्व ऐश्वर्य, प्रगती ही देवावरच अवलंबून असते. पण मग तुम्ही काय करणार की ती एक संस्था आहे, मी असं म्हणजे वाचलेलं आहे. तर त्या संस्थेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या देवाची अवहेलना तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही काय करा की गुरुजींकडून उत्तरपूजा करून घ्या आणि आमच्या संस्थेचे स्वयंसेवक हे तुमच्या घरी येतील आणि अतिशय श्रद्धेने ते देव घेऊन जातील. त्यासाठी आपल्याला पैसे पण द्यावे लागेल आणि ते त्याचं रिसायकल करतील. तर मला ही कल्पना पटलीच नाही. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपले देव हे आपल्या घरीच असायला पाहिजे आणि आपल्यानंतर पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी सांभाळेल. पुढच्या पिढीची काळजी करण्याचं आपल्याला काही कारण नाही आहे. मला एक सांगा की तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला तुम्ही तुमचे दागिने, बँक बॅलन्स, तुमची स्थावर मालमत्ता, जमीन जुमला हे सर्व हक्काने देता ना? मुलाला हक्काने देता, मुलीला हक्काने देता. मग देवसुद्धा आपल्या मुलाला, मुलीला हक्काने द्यायचे, हा आपला हक्कच आहे आणि ते करतातही. असं नका समजू. परदेशात जाणारेही मुलं आहेत ना, अतिशय छान पद्धतीने तिथे देवाची पूजा करतात, काही इव्हेंट्स म्हणून साजरे करतात, पण ते करतात. पण तुम्ही आधीच म्हणजे त्यावर सोल्युशन काढू नका की मग माझ्या मुलाकडून होणार नाही, माझ्या मुलाला सुट्ट्या मिळत नाही, माझ्या सुनेला सुट्ट्या मिळत नाही, माझ्या मुलीकडून होत नाही, माझे जावई करणार नाही, असं जे तुम्हाला वाटतं आधीच, तर तुम्ही तसं करू नका. तुम्ही हक्काने, जसं तुम्ही तुमची मालमत्ता त्यांना देत आहात, जसं हक्काने तुम्ही त्यांना काही पण देता ना की हे घेच, तुला हे घ्यावंच लागेल, तसेच हे देवसुद्धा आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला हक्काने अगदी द्यायचे आणि पुढच्या पिढीकडे ते सुपूर्द करायचे. जोपर्यंत तुमच्याकडून होत आहे तोपर्यंत तुम्ही करा. पण नाही झालं तर मग त्यावरचा हा पर्याय आपण करू शकतो. आणि मुलं करतातच असं काहीच नाही. आता ज्यांच्याकडे पुढची पिढी नाही, ज्यांच्याकडे कोणी वारसदार नाही,
तर त्यांनी हा जो पर्याय म्हटलेला आहे संस्थेचा, त्यांनी तो अवलंबिला तरीही चालेल. पण काय की तुमच्याकडे पुढची पिढी नसेलही तरी तुम्ही तुमचं घर, जमीन, जुमला जे काही आहे ते तुमची प्रॉपर्टी तुम्ही कोणाला तरी देणारच आहात. मग तुम्ही त्याला देवसुद्धा हक्काने द्या ना. ते करतीलच आणि ते नक्कीच करतात. कारण काय की देवाप्रती जी आपली श्रद्धा असते, अगदी म्हणजे देवाला नदीत शिरून द्यायचं, माझ्याकडनं होत नाही म्हणून, किंवा एखाद्या देवस्थानाला द्यायचं, तर हे अजिबातही मनाला पटत नाही. राहू द्यायचे ते घरीच राहतील. ते तुम्हाला देव काही म्हणत नाही की दररोज माझी पूजा कर वगैरे. तुमच्याकडनं जेवढं होते अगदी तुम्ही 2 हात जोडून नमस्कार जरी केला तेवढंही देवाला पुरेसं असतं. देव कधीच म्हणत नाही. आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल की लग्न कार्यांमध्ये जे असे धोड देव असतात, मोठे मोठे देव, ते फक्त कार्यांमध्येच काढतात. आणि एरवी मग ते एका अशा मोठ्या पेटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये बंद त्यामध्ये कापड ठेवून ते ठेवून दिलेले असतात. आणि वर्षभर, कधी कधी 2 वर्षसुद्धा ते काढत नाहीत. आणि मग नंतर ते काढतात आणि त्याची पूजा केली जाते. तर ते सुद्धा त्याप्रमाणेच आपण या देवांना सुद्धा ठेवायचं. आणि आपल्या घरात आहे ना एवढी मोठी जागा, तुम्ही शोकेसमध्ये ठेवा, लॉफ्टमध्ये ठेवा, कुठेही ठेवा की तुम्हाला नजरेसमोर दिसेल आणि तुम्ही नमस्कार फक्त त्याला करू शकाल. तसंच आता आपण मंगळागौर करतो, तर मंगळागौरचं सुद्धा तुम्ही असं एक म्हणजे छोटं स्वरूप करू शकता. श्रावण महिन्यातल्या पहिल्या मंगळागौरीला आपल्या सुनेला किंवा मुलीला, तुम्हाला ज्यांना मंगळागौर द्यायची आहे, तर पहिल्या मंगळवारला द्यायची आणि शेवटच्या मंगळवारला त्याचं उद्यापन करायचं. पूर्वीसारखं आता 5 वर्ष होत नाही, मान्य आहे आपल्याला, मुलांना सुट्ट्या नाही आहेत वगैरे, ॲडजस्ट होत नाही. पण तुम्ही त्याचं असं छोटं स्वरूप करू शकता. आणि मंगळागौरीच्या उद्यापनाचा जो खर्च आहे तो तुम्ही सासर माहेर दोघां मिळून जर हॉल घेतला आणि दोघां मिळून जर तो खर्च विभागून घेतला तरीही चालेल. कारण त्यामध्ये काय होईल की आर्थिक विभागणी तर होईल, पण शारीरिक कामाची सुद्धा विभागणी होऊन जाते. आणि तेवढंच मग तुम्हाला वयोपरत्वे तुमच्यावर प्रेशर हे कमी होते. म्हणून असं टेन्शन वगैरे अजिबात घ्यायचं नाही की काय करायचं देवाचं, काय करायचं, काहीच नाही. तुमच्याकडून जेवढं होते तेवढं करा. देवावर फक्त श्रद्धा ठेवा आणि देव तुम्हाला काहीच म्हणत नाही. गौरी असेल, गणपती असेल, जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. कारण आजकाल माणसं मिळत नाही, नातेवाईकांचंही वय झालेलं असतं, तेही येऊ शकत नाही, मुलांचं सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असतो. आणि मग एकच व्यक्ती घरात असेल तर तुम्ही त्यावर असं हे म्हणजे सुटसुटीतपणा किंवा त्याचं छोटं स्वरूप असं केलं तरीही चालेल. फक्त आपण श्रद्धेने सगळं करायचं. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.